नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने आयोजित श्री दुर्गा माता दौड नवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वराज्यात योगदान दिलेल्या शूरवीरांच्या वंशजांनी दौडीमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सोमनाथ मंदिर, तहसीलदार गल्ली येथे श्रीमंत राजे अमरसिंग उदयसिंग जाधवराव यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली. त्यानंतर श्री दुर्गा माता दौडीचा ध्वज विधीपूर्वक चढवण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक प्रकाश चौगुले व डॉक्टर कोकणे हे यावेळी उपस्थित होते. प्रेरणा मंत्राचा जयघोष करत दौडीला उत्साहात प्रारंभ झाला. दौड तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, भांदूर गल्ली मार्गे पुढे जात शनी मंदिर येथे समाप्त झाली. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी व्यासपीठावर श्रीमंत राजे जाधवराव यांच्यासह रमेश रायजादे यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात श्रीमंत राजे जाधवराव यांनी तरुणांच्या उत्साहाचे कौतुक करत, मी रक्ताने वंशज असलो तरी विचाराने तुम्ही सर्वजण वंशज आहात असे भावनिक उद्गार काढले. शनी मंदिर येथे अंतिम आरती व ध्येय मंत्राच्या जयघोषात ध्वज उतरवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बेळगाव शहरातील अशोकनगर परिसरात असलेले फूल मार्केट सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून पावसाळ्यात येथील समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. सीमा भागासह संपूर्ण शहरातून दररोज हजारो नागरिक फुले खरेदीसाठी या मार्केटमध्ये गर्दी करतात. मात्र या ठिकाणी स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून नागरिकांना चिखल, दुर्गंधी आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसामुळे मार्केट परिसरामध्ये चिखलाचं साम्राज्य पसरलं असून व्यापाऱ्यांकडून विक्री न झालेली व खराब झालेली फुले जागेवरच टाकली जात असल्यानं दुर्गंधी पसरते. यामुळे फुल मार्केट की कचरा डेपो असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातो. याशिवाय या परिसरात वाहनांची बेशिस्त पार्किंग होत असल्यानं वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर गर्दी आणि अकार्यक्षम वाहतूक व्यवस्थेमुळे अपघाताची शक्यता देखील वाढली आहे. नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष देण्याचं आवाहन केलं असून स्वच्छता मोहिमा राबवणं, वाहतूक व्यवस्थापन सुधारणं आणि खराब फुलांच्या विल्हेवाटीची योग्य व्यवस्था करणं यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टीच्या पावसाचा पिकांना जसा फटका बसला तसा तो झेंडूच्या फुलांनाही बसलाय. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होणारी झेंडूच्या फुलांची आवक घटली आहे. गणेशोत्सवामध्ये ज्या झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्याला अच्छे दिन दाखवले होते, त्याच झेंडूच्या फुलांनी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. परिणामी विजयादशमीनिमित्त वाढत्या मागणीमुळे झेंडूच्या फुलांचे दर वाढले आहेत. यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावलाय. दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलाला चांगला दर मिळाला आहे. दसऱ्याच्या सणाला सर्वाधिक मागणी झेंडू, शेवंती, गुलछडी आणि अष्टर या फुलांना असते. मार्केट यार्डातील फुल बाजारात दसऱ्याच्या 2-3 दिवस आधीपासूनच झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली. आज खंडे नवमी निमित्त शहरात फुले खरेदीला गर्दी वाढलेली दिसत असून 80 ते 100 रुपये एक वाव मिळत आहे. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details contact 99809 36364 99160 44352. उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा, बिदर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीमा नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय. लाखो एकरमधील उभी पिके जलमय झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. त्यांच्यासोबत मंत्री MB पाटील, कृष्णा भैरेगौडा आणि प्रियांक खरगे देखील उपस्थित होते. पाहणीपूर्वी गुलबर्गा विमानतळावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्राथमिक बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत लवकरच मदत निधी जाहीर केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हवामान बदल आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आज सकाळी तातडीने बेंगळूर येथील एमएस रामय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या ते जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. खरगे यांच्या तब्येतीत थोडेफार चढ उतार जाणवू लागल्यानं त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्याबाबत पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत अशी प्रार्थना देशभरातून काँग्रेस समर्थकांकडून केली जात आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पूजेसाठी आवश्यक असलेल्या आंब्याची पाने, विड्याची पाने आणि आपट्यांच्या पानांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. विशेषतः आपट्याच्या पानांची देवाणघेवाण सोने म्हणून करण्याची परंपरा आजही नागरिक श्रद्धेने जपत आहेत. बुधवारी शहरातील मार्केट परिसरात या पानांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपट्याची पाने सोन्याचं प्रतीक मानून नातेवाईकांना देण्याची प्रथा अजूनही उत्साहाने पाळली जाते. ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेशी संबंधित नाही, तर ती सामाजिक सलोखा, आपुलकी आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे बाजारपेठांमध्ये या पानांची मागणी आणि विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन या पानांच्या अदलाबदलीतून घडताना दिसत आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मराठी विद्यानिकेतनच्या मैदानातील सीमोल्लंघन स्थळाची पाहणी केली. गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशमी उत्सवाचे नियोजन कसे असावे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना शिस्तबद्ध सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाचे आदेश दिले. या पाहणी दरम्यान दसरा महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, प्राचार्य आनंद आपटेकर, मल्लेश चौगुले, अंकुश केसरकर, बळवंत शिंदोळकर यांच्यासह विविध देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील चापगाव येथील श्रीधर निंगप्पा पाटील वय 30 या युवकाचा वंटमुरी घाटामध्ये दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:30च्या सुमारास हा अपघात घडला. नवरात्रोत्सवासाठी आपल्या गावी आलेला श्रीधर इचलकरंजी येथील कामावर परत जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीधर हा गवंडी कामगार होता. त्याचा 2 वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. काकती पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे नेते युवराज कदम यांची नुकतीच कर्नाटक अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच काडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजसेविका माधुरी जाधव यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कदम यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माधुरी जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी यशाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमास श्वेता खांडेकर, मनोहर बेळगावकर, पद्मराज, संतोष कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. युवराज कदम यांच्या अध्यक्षपदावर नियुक्तीनंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे नागरी विकास योजनांना गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. बिबट्याची 4 नखे आणि 12 दात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना वन विभागाच्या पथकाने फोंडा घाट रस्त्यावरील डांबरे येथे सापळा रचून अटक केली. आरोपींकडून 3 दुचाकींसह संशयास्पद अवयव जप्त करण्यात आले असून तपासणीसाठी त्यांना फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहे. अटकेत आलेल्यांमध्ये विजय महादेव हळदिवे राहणार फोंडाघाट, कृष्णात भिकाजी रेपे राहणार राधानगरी, तौफिक अल्लाउद्दीन संदी आणि परशुराम प्रकाश बोधले दोघे राहणार चिक्कोडी जिल्हा बेळगाव यांचा समावेश आहे. सुरुवातीला हे अवयव वाघाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपासानंतर ते बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले.
वन्यजीव विक्रीबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई मुख्य वन संरक्षक जी गुरुप्रसाद सावंतवाडी, उपवन संरक्षक निलीश शर्मा व सहाय्यक वन संरक्षक एस के लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बेळगाव जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा प्रभारी सचिवांच्या अध्यक्षतेखाली व कर्नाटक मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या उपस्थितीत सध्या सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण 2025 ची प्रगती आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, परीक्षार्थी आयएएस अधिकारी, जिल्हा मागासवर्ग कल्याण विभाग अधिकारी तसेच सर्व तालुका नोडल अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सर्वेक्षणाची अंमलबजावणी, माहिती संकलन, गती आणि अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत आणि अचूक माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणाच्या माध्यमातून मागास वर्गातील समाजाचे वास्तव समोर येईल आणि त्यांच्या कल्याणासाठी योग्य धोरणे राबवता येतील असे अधिकारी वर्गाने नमूद केले. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी रात्री केळकर बाग येथील बेळगावची आदिशक्ती मंडपात कन्या पूजनाचा पारंपरिक आणि धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माऊली महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तिभावाने पूजन केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना उसुलकर यांनी कन्या पूजनाचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद करताना सांगितले की कन्यांना देवीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या पूजनाने घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदते. कार्यक्रमासाठी रूपा वाके, साक्षी शिंदे, सिंचना कारमुसे, वैशाली दळवी, प्राजक्ता शिंदे, वासू शिंदे, गीतांजली कशाळकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन भक्तिभावाने, पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आले. नवरात्र उत्सवात महिलांचा सहभाग आणि धार्मिक आस्था यांचा संगम यावेळी पाहायला मिळाला. डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटेली शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या खोदकामांमुळे सध्या फुलबाग गल्ली, देशपांडे पेट्रोल पंप ते तानाजी गल्ली रेल्वे गेटपर्यंतचा रस्ता चिखलमय झालाय. रस्ता नादुरुस्त असल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसामुळे स्थिती आणखी बिकट झाली असून चिखल व खड्ड्यांमुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी जलवाहिनी टाकण्याचं काम पूर्ण झालं असलं तरी रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती न झाल्यानं रहिवासी संतप्त झालेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने रस्ता पूर्ववत करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली असून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. पोलीस विभागात अनेक वर्षे निष्ठेने व कर्तव्य भावनेने सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आज सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत विभागाच्या वतीने सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले. तसेच त्यांना उत्तम आरोग्य, समाधान आणि सुखमय निवृत्त जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात अनेक सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहून आपुलकीचा भाव व्यक्त केला. निवृत्त अधिकाऱ्यांनीही आपल्या सेवाकाळातील आठवणी शेअर करत भावूक क्षणांना सामोरे गेले.
कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला. म्हैसूर दसरा महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत दसरा किशोरी हा मानाचा पुरस्कार पटकावणाऱ्या डीवाय स्पोर्ट्स हॉस्टेलची विद्यार्थिनी स्वाती पाटील हिचा आज पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राज्यभरातील महिलांच्या कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना दरवर्षी दसरा किशोरी पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी स्वाती पाटील हिने अत्यंत दमदार कामगिरी करत बेळगावचं नाव उज्ज्वल केल्यानं तिला पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी आमदार आसिफ सेठ, डीवाय स्पोर्ट्स हॉस्टेलच्या प्रशिक्षिका स्मिता पाटील, मंजुनाथ मादर तसेच स्वातीचे पालक उपस्थित होते. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या इतर विद्यार्थिनींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे स्वाती पाटीलसह संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचा सन्मान वाढवला असून महिलांना कुस्ती क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायक ठरणार आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मराठी विद्यानिकेतन मैदानात संपन्न होणाऱ्या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्याचे औपचारिक आमंत्रण कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सारस्वत यांना देण्यात आले आहे. हे आमंत्रण नवरात्र दसरा महामंडळाचे आनंद आपटेकर यांनी त्यांच्याकडून भेट घेऊन सादर केले. सीईओ विशाल सारस्वत यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करत सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सीमोल्लंघनाच्या माध्यमातून परंपरा, राष्ट्रभक्ती आणि एकात्मतेचे मूल्य अधोरेखित होत असल्याचे आयोजकांनी नमूद केले. L&T कंपनीमार्फत बेळगाव शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध भागांमध्ये काम सुरू आहे. मात्र कामाचा संथ वेग आणि अपूर्ण अवस्थेत सोडलेले रस्ते यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून नागरिकांचे हाल सुरू आहेत. विशेषतः बुडा कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी उघड्या खड्ड्यांमुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून परिसरात सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतीही योग्य सूचना फलक, अडथळा दर्शवणारे चिन्हे वा सुरक्षा व्यवस्था नसल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना धोका वाढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम अपूर्ण अवस्थेतच पडून असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करून रस्त्यांची योग्य दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. बेळगावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौडची सांगता उद्या गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सांगता सोहळ्यासाठी पुणे येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते सौरभ करडे यांची विशेष उपस्थिती राहणार असून शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात ते धारकर यांना मार्गदर्शन करणार आहेत. सौरभ करडे दरवर्षी न चुकता दुर्गामाता दौडीत उत्साहाने सहभागी होतात. गेल्या 4 दिवसांपासून ते बेळगाव व परिसरातील ग्रामीण दौडीमध्ये सहभागी होऊन धारकर यांना मार्गदर्शन करत आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त उद्या विजयादशमीनिमित्त गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी मारुती गल्ली येथील मारुती मंदिर ते धर्मवीर संभाजी चौकपर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. मारुती मंदिरपासून सुरुवात होऊन नरगुंदकर भावे चौक, महालक्ष्मी मंदिर बसवण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, रीड स्टॉकीट रोड, कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खूट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंगराळ गल्ली, काकतीवेस रोड, कंगराळ गल्ली मागील बाजूचा बोळ, सरदार्स ग्राउंड रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौकात दुर्गामाता दौडची सांगता होणार आहे. गेल्या 9 दिवसांपासून बेळगाव शहरात अत्यंत उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाची सांगता उद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर होणार आहे. या 9 दिवसांमध्ये शहरातील विविध मंदिरांमध्ये देवीचं जागरण, पूजन, आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन यासारख्या धार्मिक सोहळ्यांनी वातावरण भक्तिमय झालं होतं. विशेषतः श्री दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून शहरातील तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मनिष्ठा आणि संस्कारांची जाणीव जागृत झाली. बेळगावच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणाऱ्या या उत्सवामुळे एकात्मतेचे, सामाजिक सलोख्याचे आणि परंपरेच्या जतनाचे दर्शन घडले.
देवीच्या कृपाशीर्वादाने शहरामध्ये समाधान, आनंद आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर उद्या विजयादशमीच्या दिवशी नवरात्रोत्सवाचा उत्सवमय समारोप होणार आहे. तसेच उद्या गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दसरोत्सवानिमित्त तरुण भारत बेळगाव कार्यालयास सुट्टी असल्यामुळे नियमित प्रसारित होणारे तरुण भारत न्यूज बुलेटिन प्रसारित होणार नाही, याची कृपया दर्शकांनी नोंद घ्यावी. तरुण भारत परिवारातर्फे सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.